नमस्कार मित्रांनो, सरकारकडून एक नवीन आधार कार्ड हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपण हे नवीन आधार कार्ड मोबाईलमधून ऑनलाईन कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबिका ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजची ही व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, नवीन आधार कार्ड हे मोबाईलमधून ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी मोबाईलमध्ये तुम्हाला गुगल क्रोम या ॲप्लिकेशनला ओपन करायचे आहे. गुगल क्रोम या ॲप्लिकेशनच्या सर्च बारमध्ये तुम्हाला या ठिकाणी myAadhar.uidai.gov.in ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईटला सर्च करायचं आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर आधार कार्डची ही ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर दिसेल. या ठिकाणी पाहू शकतात आधार कार्ड संदर्भात भरपूरशा अशा सर्व्हिसेस या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपल्याला नवीन आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. यासाठी आपण डाउनलोड आधार हे जे ऑप्शन दिसतंय, डाउनलोड आधार या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण आधार नंबरच्या माध्यमातून, एनरोलमेंट ID नंबरच्या माध्यमातून किंवा व्हर्च्युअल ID नंबरच्या माध्यमातून आपलं आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. या आधार कार्डला आपण आधार कार्ड असे सुद्धा म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आधार नंबर लिहायचा आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTPच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे या ठिकाणी फार महत्त्वाचे आहे. आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जातो आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी लिहून सबमिट करावा लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर आणि हा कॅप्चा लिहून सेंड OTP या बटनवर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो, आपल्या आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP सक्सेसफुली पाठवला गेलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला मास्क आधार कार्ड हवं असेल तर या ठिकाणी डू यू वॉन्ट अ मास्क आधार हे ऑप्शन देण्यात आले. मास्क आधार म्हणजे मित्रांनो, तुमच्या आधार कार्डचे फक्त शेवटचे 4 अंक हे तुम्हाला दिसतील. पहिले 8 अंक हे आधार कार्डकडून हे लपविण्यात येतील मित्रांनो. तर यालाच आपण मास्क आधार असे म्हणतो. तर या ठिकाणी तुम्हाला तो OTP लिहायचा आहे. OTP लिहून तुम्हाला व्हेरीफाय आणि डाउनलोडच्या या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज देण्यात आलेला आहे. युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये हे आपलं आधार कार्ड हे सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण मोबाईलमधूनच ऑनलाईन नवीन आधार कार्ड हे डाउनलोड करू शकतो. यालाच आपण आधार कार्ड असे सुद्धा म्हणतो. मित्रांनो, या आधार कार्डची जी फाईल आहे ती PDF फॉर्मॅटमध्ये असते आणि या PDF फाईलला मित्रांनो पासवर्ड असतो आणि हा पासवर्डसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की हा पासवर्ड तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जो पासवर्ड असेल, तुमच्या नावाचे पहिले कॅपिटल 4 अक्षर आणि त्यानंतर तुमची जन्मतारखेचं वर्ष असं 8 अंकाचा हा पासवर्ड तुम्हाला या आधार कार्डला लिहावा लागेल आणि त्यानंतरच तुमचं हे नवीन आधार कार्ड हे ओपन होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मोबाईलमधून ऑनलाईन नवीन आधार कार्ड हे डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, आधार कार्ड ओपन झाल्यानंतर या नवीन आधार कार्डमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये तुमच्या पोस्ट ऑफिसचा ॲड्रेससुद्धा दाखवला जाणार आहे. मित्रांनो, तुमचं राज्य, तुमचं स्टेट, तुमचा पिन नंबर, तुमचा मोबाईल नंबर ही सर्व माहिती या आधार कार्डमध्ये देण्यात आली आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या नावाखाली हे लिहिण्यात आलेलं आहे की आधार हा ओळखीचा पुरावा आहे, नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा नाही. हे फक्त
पडताळणीसाठी वापरले जावे. ऑनलाईन प्रमाणीकरण किंवा QR कोडचे स्कॅनिंग, ऑफलाईन HTML फाईल. या ठिकाणी ही माहिती देण्यात आली आहे की आधार हा ओळखीचा पुरावा आहे, नागरिकत्व किंवा जन्मतारखेचा पुरावा नाही आहे मित्रांनो. तर ही माहिती या नवीन आधार कार्डमध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे नवीन आधार कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो. सरकारने हे नवीन आधार कार्ड देण्यात आलेले आहे. सरकारकडून हे नवीन आधार कार्ड देण्यात आलेले आहे. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे नवीन आधार कार्ड हे मोबाईलमधून ऑनलाईन फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता मित्रांनो. आणि लवकरात लवकर हे नवीन आधार कार्ड डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, अशा पद्धतीने सरकारकडून नवीन आधार कार्ड जे लॉन्च करण्यात आलेले आहे ते आधार कार्ड आपण अशा पद्धतीने ऑनलाईन मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो. यालाच आपण आधार कार्ड असे सुद्धा म्हणतो. मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.